तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथे 4 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह दिनानिमित्त जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना ग्रामपंचायतचे सरपंच जमीलभाई कुरेशी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार राऊत, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, माना पोलीस निरीक्षक गणेश नावकर, पाणीपुरवठा अधिकारी गिरी, गटविस्तार अधिकारी कीर्तने व इतर मान्यवर कार्यक्रमाला लाभले। कार्यक्रमात महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा आहे। प्रशासनाने माना परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त माननीय श्वेता सिंघल ह्या येणार असल्याचा गौगवा प्रशासनाने केला होता। आपल्या कर्तव्यात कसूर व दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांचे सुद्धा नागरिकांनी, शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांना तक्रारी देण्याचे ठरवले होते। मात्र विभागीय आयुक्त मॅडम ह्या कार्यक्रमाला आल्याच नाही, तर अधिकाऱ्यांच्या तक्रारी कोणाकडे द्यायच्या, यामुळे इथल शेतकरी व नागरिक संभ्रमात पडले असून नागरिकांच्या मते चोरांच्या हातात कंदील दिला तर आमच्या तक्रारी ह्या वरिष्ठांपर्यंत पोहोचणार नाहीत व ज्या अधिकाऱ्यांची तक्रार आहे त्याच अधिकाऱ्याजवळ तक्रार दिली तर तो स्वतःवर कारवाई करणार नाही, मग आम्ही तक्रारी द्यायच्या कुणाकडे? या समस्येचे प्रशासनाने तातडीने निराकरण करावे असे प्रतिपादन मानागावचे सरपंच जमीलभाई कुरेशी यांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। मी गोविंदा कोकणे राहणार माना, माजी ग्राम सदस्य। आजच्या राज्योत्सव अभियानात मुख्य जबाबदार जे अधिकारी आहेत ते उपस्थित राहिले नाही। यांनी लावला बोरीला बोकड्या। भूमी अभिलेख अधिकारी नाही, इथेचा महसूल विभागाचा मुख्य टेबल नाही, तर हे नागरिकांची फक्त नुसता या अभियानाच्या नावाखाली पैसा खर्च करणे, बोरीला बोकड्या लावणे हाच एक शासनाचा उद्देश आहे असं माझं मत आहे। उपस्थित आहेत सर्व उपस्थित आमचे गावकरी मंडळी, मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो की ते इथं या अभियानाला, शिबिराला उपस्थित राहिले। मित्र, आज हा शिबिर काही कारणास्तव आमचे आयुक्त साहेबांनी, कलेक्टर साहेब हे न आल्यामुळे लवकर घेण्यात आला, परंतु या शिबिराचा उद्देश फार मोठा होता। इथं वेगवेगळ्या विभागामार्फत तुम्हाला योजनेची माहिती देणे आणि त्यामध्ये कोणकोणते लाभार्थी झालेले आहेत, कोणकोणत्या लाभार्थ्यांना ते लाभ द्यायचे आहेत ते माहिती देणे आणि त्या लाभार्थ्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, विकास काम पूर्ण झालेलं आहे, त्यांची योजना पूर्ण झालेली आहे, त्यांना सर्टिफिकेट देणे हा उद्देश होता आणि वेगवेगळी माहिती देणे। परंतु आज लाभार्थ्यांची समजा नाराजी झालेली आहे आणि त्यापेक्षा आमची नाराजी झालेली आहे, कारण मी गावाचा सरपंच असल्यामुळे आमचे सर्व इथं सदस्यगण उपस्थित होते। आमच्या गावाच्या समस्या आणि तालुका लेवलवर आमच्या सर्व रात्रंदिवस सोबत काम करणाऱ्यांच्या कानावर आम्ही टाकलेलीच आहे, त्यांना माहिती आहे, याची जाणीव आहे, परंतु वरिष्ठाच्या कानावर आज टाकायची होती, त्यांच्याकडून काहीतरी करून घ्यायचं होतं, परंतु ते काही कारणास्तव तिथं मंत्री महोदय आलेले आहे अमरावतीला म्हणून ते उपस्थित राहू शकले नाही, त्याकरिता आम्ही दिलगीर आहोत। मित्रो, मी यांना किती वेळ सांगितलेलं आहे, आमचे सहकारीच आहेत, नेहमी आम्ही सोबत काम करत असतो, तालुका लेवलवर तहसीलदार साहेब असो किंवा गटविकास अधिकारी असो, कृषी विभागाचे असो, की आमच्या गावाच्या काहीतरी थोड्या समस्या आहे। सर्वप्रथम समस्या एक आहे की आमच्या इथं गावठाण विस्ताराला जागा नाही आहे। गावठाण विस्तार आम्ही किती दिवसापासून आमच्या गावातच झालेला नाही आहे। लोक आता कुटुंब वाढलेले आहे, एका कुटुंबात पहिले 1 होता, 2 होते, आता 5-5, 10 लोक झालेले आहेत, त्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत, त्यांना राहण्यासाठी, त्यांना घरकुलही बांधण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध नाही आहे। त्याकरिता